आजची ही कथा कोकणातील, रायगड जिल्ह्यातील, जिथे 12ही महिने हिरवीगार झाडे दिसतील असा हा कोकण. त्यात रायगड जिल्हा म्हणजे त्याची बातच निराळी. खाडी, समुद्र, खेडी आणि त्यात राहणारी भोळी भाबडी माणसं. रायगड जिल्ह्यातील एका गावात मनोहर नावाचा रिक्षावाला राहत होता. मनोहर अगदी साधा माणूस. कष्टाळू होता. लग्न झालं होतं. 4 मुली, 1 मुलगा आणि 2 नवरा बायको असं यांचं कुटुंब. मनोहर गरीबही नव्हता आणि जास्त श्रीमंतही नव्हता. रिक्षा चालवून गरजेपुरते होतील इतके तरी तो पैसे कमवायचा. मनोहर कधी कधी रात्रीसुद्धा रिक्षा चालवायचा, कारण रात्रीच्या भाड्याचे जास्त पैसे मिळतात. मनोहर रात्री रिक्षा चालवायचा, पण तो सणांच्या वेळीच, म्हणजे गणपती, जन्माष्टमी, नवरात्री, दिवाळी इत्यादी सणांच्या वेळी, कारण त्यावेळी चाकरमानी गावाला येत असतात. मग अशा वेळी जास्त भाडा मिळतो, म्हणून तो रात्रीसुद्धा रिक्षा चालवायचा. यातून त्याला चांगले उत्पन्न मिळत असे. असेच गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले होते. अवघ्या 5 दिवसात बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान होणार होते. मनोहरच्या घरीसुद्धा बाप्पा असायचे. मनोहरची गणपती बाप्पावर खूप श्रद्धा होती. लहानपणी मनोहरने हट्टाने आईबाबांना गणपती आणायला सांगितलं होतं आणि तेव्हापासूनच मनोहरकडे गणपती असायचा. मनोहरचे आईबाबा आता हयात नव्हते, पण मनोहर अजूनही गणपती आणतो. मनोहरचा मुलगा हा सर्वात लहान होता. मनोहरने आवडीने त्याचे नाव गणेश ठेवले होते. मनोहरच्या रिक्षातसुद्धा सिद्धिविनायकाची मूर्ती ठेवली होती. रिक्षातल्या गणपतीची पूजा केल्याशिवाय मनोहर कधीही रिक्षा चालवत नसे. मनोहरच्या बायकोची घरात साफसफाई सुरू होती. गणपती यायला अजून 5 दिवस बाकी होते. आता मनोहरने रात्रीसुद्धा रिक्षा चालवायचं ठरवलं होतं. सकाळी रिक्षा चालवून देखील तो रात्रीसुद्धा चालवायचा. जेवायला आणि 4 तास झोपण्यासाठीच तो घरी यायचा. असेच एक दिवस सकाळी लवकर तयार होऊन पूजा वगैरे करून तो रिक्षा चालवायला गेला. दुपारी जेवण्यासाठी येऊन 2 तास झोपून तो पुन्हा रिक्षा चालवायला गेला. संध्याकाळी पुन्हा तो आपल्या घरी आला. संध्याकाळचे 7 वाजले होते. नाश्ता वगैरे करून मनोहर तयार झाला. खूप वेळ रिक्षा चालवल्यामुळे मनोहर दमला होता. त्याला झोप येत होती. 2 तास झोपूया आणि मग रिक्षा चालवायला जाऊया असं त्याने मनाशी ठरवलं. हेच त्याने बायकोला सांगितलं आणि तो झोपी गेला. मनोहरची बायको आपल्या कामात गुंग होती. ती विसरली. रात्री 11:15ला तिला आठवण आली. तिने त्याला घाबरतच उठवलं. मनोहर आता पुरता गोंधळला होता. तो स्वतःची तयारी करून रिक्षा चालवायला निघाला. बायकोला का कुणास ठाऊक आज काही बरं वाटत नव्हतं. तिने त्याला लाडाने, प्रेमाने जाऊ नको असं सांगितलं, पण मनोहरने तिला समजावलं आणि तो जायला निघाला. रिक्षातल्या गणपती बाप्पाला त्याने नमस्कार केला आणि रिक्षा सुरू केली. तोच त्याचा छोटा मुलगा गणेश तिथे आला. तो आपल्या बाबांना हाका मारू लागला. मनोहरने रिक्षा बंद केली आणि तो बाहेर आला. गणेश अजून 4 वर्षाचा होता. लाडाचा होता. गणेशचे बोबडे बोल मनोहरला फार आवडत असत. मनोहर घरातल्या देवांची पूजा करताना अगरबत्ती, घंटा इत्यादी साहित्य घेऊन पूजा करायचा. हेच गणेशने लक्षात ठेवले होते. आपले बोबडे बोल बोलत मनोहरला त्याने आपल्या हातातील अगरबत्ती आणि घंटा दिली. मनोहरला काही समजले नाही. गणेशकडून ते साहित्य घेऊन मनोहर म्हणाला, लवकर येईन हा बाळा, तुला खाऊ घेऊन येईन असं म्हणून त्याने गणेशला घरात पाठवलं. रिक्षा थेट त्याने रिक्षा स्टँडवर नेली. स्टँडवर त्याचे दररोजचे काही क्वचित 2-4 मित्र होते. तो आपल्या मित्रांसोबत गप्पा मारू लागला. तेवढ्यात एक नवरा बायको हातात 2-3 बॅगा घेऊन रिक्षाजवळ आले. रिक्षाच्या रांगेमध्ये मनोहरच्या रिक्षाचा नंबर होता. ते दोघं पॅसेंजर मनोहरच्या रिक्षाकडे आले.
त्यांनी त्यांना अलिबागला जायचे आहे असं सांगितलं. मनोहर खूप वेळ विचार करू लागला. रस्ता थोडा लांबचाच होता. अलिबागला जायला 1 ते 1.5 तास लागणार होता आणि परत येताना अलिबागवरून कुणी मिळणारसुद्धा नव्हतं. त्याने त्या दोघांना नाही म्हणून सांगितलं. पण त्या माणसाची बायको फारच केविलवाना चेहरा करून बोलू लागल्यावर त्याने जायचं ठरवलं. त्याने त्यांना बसायला सांगितलं. मनोहरचा एक मित्र त्याला म्हणाला, नको जाऊ रे भावा, एवढ्या लांबचा प्रवास आहे आणि येताना तुला कोण दुसरा भेटणार बी नाही, एकटा येशील. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करायला तो एरिया डेंजर आहे रे बाबा. मनोहर म्हणाला, त्यांना आता जाणार म्हणालो ना मी, आता माघार घेणं बरोबर दिसत नाही. बरं भावा, पण रिक्षात देवाची गाणी चालू ठेव म्हण्या. मनोहरने छोटीशी स्माईल देऊन आपली रिक्षा अलिबागच्या दिशेने वळवली. 1 ते 1.5 तासातच ते सर्वजण अलिबागला पोहोचले. वाटेत ते दोघं नवरा बायको खूप गप्पा मारत होते, त्यामुळे वेळ कसा गेला कळालंच नाही. त्या माणसाने मनोहरचे आभार मानून मनोहरला 2,000 रुपये दिले. आता तसे ते पैसे जास्तच होते, पण रात्रीच्या वेळी कुणी रिक्षावाला भेटत नाही म्हणून त्या माणसाने आपल्या खुशीनेच मनोहरला ते पैसे दिले होते. मनोहरने त्या दोघांना छोटीशी स्माईल दिली. आता सरळ घरीच जाऊया या विचाराने त्याने रिक्षा सुरू केली. रात्रीचे 1:30-2 वाजले असतील. त्याने गणपतीची गाणी सुरू केली. ते गाणं ऐकत ऐकत तो आपल्या सुरात ते गाणं म्हणत रिक्षा चालवत होता. रात्री कुणी सोबत नसल्यामुळे रस्ता आणखी भीतीदायक वाटत होता. मनात भीती दाटून आली होती. रिक्षा चालवण्याच्या नेहमीच्या वेगापेक्षा त्याने आपला वेग जास्त वाढवला. अलिबागच्या रस्त्यावर कारलेखिंड लागते, त्याविषयी मनोहरने लहानपणापासून खूप गोष्टी ऐकल्या होत्या. आता त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या होत्या. भीतीने घाम फुटत होता. कारलेखिंडीमध्ये ॲक्सिडेंट पण खूप होतात. मनोहरला वाटत होते, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आज आपण रात्री रिक्षा चालवायला आलो. त्याला आज काही वेगळंच वाटत होतं. वातावरणात गारवा वाढत होता, तरीही भीतीने त्याला घाम फुटला होता. अंग घामाने पूर्ण भिजून गेलं होतं. हेच डोक्यात विचार फिरत होते, तेवढ्यात त्याला काहीतरी जाणवलं की आपली रिक्षा किती वेळापासून जागीच उभी आहे. रिक्षाचा स्पीड तर खूपच आहे. तो फुल स्पीडमध्ये रिक्षा चालवत आहे, मग रिक्षा पुढे का जात नाही? भीतीने मनोहरला काहीही सुचत नव्हतं. तेवढ्यात त्याला लक्षात आलं की असं वाटतंय जणू कुणीतरी रिक्षा मागून उचलून धरली आहे. रिक्षा मागच्या बाजूने थोडीशी वर झाली होती. त्याला काही सुचत नव्हतं की काय करावं. त्याने रिक्षा पुन्हा सुरू केली, पण रिक्षा मात्र सुरूच होईना. रिक्षामध्ये गाणं सुरू होतं, पण ते गणपतीचं नव्हतं तर वेगळंच कुठलं तरी लागलं होतं. त्याने ते गाणं बंद केलं. आता काय करावं त्याला काहीही सुचत नव्हतं. तो पुन्हा पुन्हा रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न करत होता, पण रिक्षा मात्र सुरूच होईना. रस्त्यावर एकही गाडी नव्हती. गुडुप्प अंधार, भयाण शांतता. रिक्षा अजूनही बंदच होती. मागून थोडीशी वर झालेली होती. मनोहरने आपलं डोकं रिक्षातून थोडंसं बाहेर काढून मागे पाहिलं. मागे पाहिलं तर काय, त्याची दातखिळीच बसली. कारण मागची 2 चाकं पांढऱ्या हातांनी कुणीतरी पकडून ठेवली होती. त्याने पटकन आपलं डोकं आत घेतलं. त्याला कळून चुकलं की कुणीतरी पिशाच्याने आपली गाडी पकडली आहे, म्हणून ती सुरूच होत नाही. त्याने मनात गणपतीचं नामस्मरण सुरू केलं. तो थरथर कापू लागला. मागून असा आवाज ऐकू येऊ लागला. त्याच्या आजीने लहानपणी त्याला सांगितलं होतं, एखादा आत्मा एखाद्या भिणाऱ्या माणसाची भीती लांबूनच जाणू शकतो.
जणू त्या भूतालाही त्याच्या मनातली भीती समजली होती. काय करावं त्याला काहीही सुचत नव्हतं. तो जोरात गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणू लागला. मागून असा येणारा आवाज अचानक थांबला. तो आवाज थांबताच मनोहरने आपली रिक्षा सुरू केली, पण ती रिक्षा मात्र सुरूच होत नव्हती. तेवढ्यात मागून एक आवाज आला. मन्या, बाहेर ये. मी तुझा दोस्त सुभाष. माझ्या दोस्ता, बाहेर ये. माझ्या सोबत 2 शब्द बोल तरी. किती दिवसाने भेटलास. मनोहरला पटकन आठवलं. सुभाष हा त्याचाच मित्र. एका लांबच्या गावात राहायचा. तो सुद्धा रिक्षावालाच. 6 महिन्यापूर्वी याच कार्लेखिंडीत त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि यातच तो मरण पावला होता. मनोहर आता पुरता घाबरला. मनोहर म्हणाला, ए सोब्या, जाऊ दे ना रे मला. मी काय वाईट केलंय तुझं? जाऊ दे ना. घरचे वाट पाहत असतील माझी. मित्र असूनही तुम्हाला त्रास देतोस, हे बरं नाही रे. जाऊ दे ना रे. मित्र आहेस म्हणूनच तुला माझ्या सोबतीला ठेवायचं आहे. ये पटकन बाहेर. मनोहरला समजले की तो या रिक्षाच्या आत सुरक्षित आहे, कारण त्याने अजून मनोहरला काहीही केलेलं नव्हतं. पण का ते काही समजलं नाही. मनोहर रिक्षात सुरक्षित होता. त्याला आठवले, बाबा म्हणायचे, बाळा, देवाची पूजा नेहमी करायची. नेहमी पूजन करत असलेल्या मूर्तीत प्रत्यक्ष देव असतो, पण ज्या मूर्तीची पूजा होत नसेल त्या मूर्तीत देवाचा अंश राहत नाही. मग ती मूर्ती देव नसून फक्त एक दगड असते. याचा अर्थ दररोज रिक्षातल्या सिद्धिविनायकाची पूजा करत असल्यामुळे ते भूत रिक्षात येऊ शकत नव्हतं. म्हणूनच ते सारखं मनोहरला बाहेर बोलवत होतं. मनोहरला समजलं की रिक्षात तो सुरक्षित आहे, पण त्याला लवकरात लवकर घरी जायला हवं. रिक्षा चालू होत नव्हती आणि रिक्षातून बाहेर निघणं म्हणजे साक्षात मृत्यू. काय करावं काहीही सुचत नव्हतं. तोच मागून आवाज आला. अरे मित्रा मन्या, दोस्ताला घाबरतोस काय रे? ये पटकन बाहेर. रिक्षात समोरच गणपतीची मूर्ती, अगरबत्ती आणि घंटा दिसत होती. आपल्या मित्राच्या तावडीतून आपण इथून सुटू शकत नाही याची पुरेपूर जाणीव मनोहरला झाली होती. त्याच्या समोर त्याचे आराध्य गणपती बाप्पा होते. आता बाप्पाची पूजा करून त्यालाच मदतीचा धावा करू. मनोहरने तिथेच पूजेला सुरुवात केली. भीतीमुळे त्याला कोणतेही मंत्र नीटसे आठवत नव्हते, पण तरीही जे काही आठवत होतं तो मनोभावे ते बोलत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. यासोबतच साष्टांग नमन हे माझे असे इत्यादी मंत्र तो म्हणू लागला. गणपतीच्या शेजारी मनोहरच्या समोरच त्याच्या देवघरातली गणेशने दिलेली घंटा होती. असं म्हणतात, देवाचा घंटानाद भूतांना सहन होत नाही. मनोहरने आधी घंटा हातात घेऊन तीच वाजवायला सुरुवात केली. त्याचबरोबर मागची 2 चाकं जी वर झाली होती ती खाली पडली आणि रिक्षा स्थिर झाली. मग त्याने अगरबत्ती पेटवून गणपती स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. भीतीने गणपतीचे जे काही स्तोत्र आठवत होते तो ते बोलत होता. बाहेरून किंचाळण्याचा आवाज आला. ये मन्या, बंद कर पूजा. मनोहरची एव्हाना घाबरत घाबरत पूजा पूर्ण झाली होती. बाप्पाला नमस्कार करून त्याने पुन्हा एकदा रिक्षा सुरू केली. यावेळी रिक्षा एका झटक्यात सुरू झाली.
त्याने वेळ न घालवता रिक्षा वेगाने सुरू केली. मनात गणपतीचं नामस्मरण करून त्याने रिक्षा पूर्ण वेगात पळवली. 4:30-5ला तो आपल्या घरी पोहोचला. घराचं दार वाजवून तो तेथेच बसला. बायकोनं दरवाजा उघडला. नवऱ्याची ही अवस्था पाहून तिने त्याला सहारा देऊन उचलून घरात आणले. तिने मनोहरला एका ठिकाणी शांतपणे बसून पाणी दिले. मनोहरने सर्व कहाणी तिला सांगितली. हे सर्व ऐकून तिच्या अंगावर सरकन काटा आला. ती रडू लागली आणि म्हणाली, आता तरी रात्री रिक्षा चालवत जाऊ नका. आजपासून मी तुम्हाला रात्री रिक्षा चालूच देणार नाही, असं म्हणून ती रडू लागली. त्यानेही ते कबूल केलं. काही दिवसातच त्याची भरभराट झाली. त्याने रिक्षा विकून एक टेम्पो घेतला. आता मनोहरचा व्यवसाय फारच छान चालत होता, पण रात्रीचा प्रवास तो कमीच करतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कठीण काळ येतच असतो. हा काळ त्या व्यक्तीची परीक्षा असते. आपला देव नेहमीच आपल्यासोबत असतो. फक्त देव हेच पाहत असतो की या काळात आपल्या भक्ताला आपली आठवण आहे की नाही, आपल्यावर विश्वास आहे की नाही. अशीच परीक्षा मनोहरची होती आणि तो या परीक्षेत यशस्वीरित्या पास झाला. आता आपण भेटूया पुढच्या कथेसोबत. तुमच्याकडे सुद्धा अशाच काही कथा असतील तर तुम्ही मला इथे पाठवू शकता. धन्यवाद.